स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाने महानगरपालिकेला नुकतेच एक पत्र पाठवून 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये नवीन प्रस्ताव तयार करून 10 जून पर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत। स्मार्ट सिटीच्या पहिल्या फेरीतील अपयशानंतर आता उरलेल्या शहरांना दुसऱ्या फेरीसाठी तयारी करावी लागणार आहे। केंद्र शासनाने संबंधित शहरांना पत्र पाठवून तशा सूचना देखील दिल्या आहेत। आता दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा प्रस्ताव पाठवायचा असल्याने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणजेच पीएमसीची नव्याने नियुक्ती करावी लागणार आहे। त्यामुळे आधीच्या फेरीसाठी खर्च झालेले 2 कोटी रुपये वाया गेले। केंद्र शासनाने औरंगाबाद महानगरपालिकेला पाठवलेल्या पत्रात 1 एप्रिल ते 31 मे या काळात नवीन प्रस्ताव तयार करण्याचा कार्यक्रम आखून दिला आहे, तर 10 जून पर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे सादर करायचा आहे। केंद्र शासनाने स्मार्ट सिटी अभियानासाठी गेल्या वर्षी देशभरातील 98 शहरांची निवड केली होती। त्या सर्व शहरांचे प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्र शासनाने 27 जानेवारी रोजी त्यातून 20 शहरांची निवड केली। आता दुसऱ्या वर्षी 40 आणि तिसऱ्या वर्षी उर्वरित शहरांची निवड केली जाणार आहे। पहिल्या फेरीत औरंगाबादची निवड होऊ शकली नाही। आता शासनाने दुसऱ्या वर्षाच्या राऊंडसाठी उर्वरित शहरांच्या महानगरपालिकेला पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत। राहिलेल्या शहरांना दुसऱ्या राऊंडमध्ये दुरुस्तीसह नव्याने त्यांचे प्रस्ताव पाठवायचे आहेत। औरंगाबाद महानगरपालिकेने पहिल्या राऊंडमध्ये आपल्या प्रस्तावात विकासाचे ग्रीनफील्ड मॉडेल निश्चित केले होते। त्यानुसार चिकलठाणा येथील जागेची निवड करून तेथे सुमारे 500 एकर जागेवर नवीन शहर वसवण्याची संकल्पना यामध्ये होती। हा प्रस्ताव तयार करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेने नाईट फ्रँक फोर्ट्रेस या पीएमसीची नियुक्ती केली होती। या पीएमसीला 2 कोटी रुपये देण्यात आले होते। त्यानुसार पीएमसीने प्रस्ताव तयार करून तो केंद्राकडे पाठवण्याचं काम केलं। मात्र आता नव्याने प्रस्ताव सादर करायचा असल्यामुळे पीएमसीची ही नियुक्ती नव्याने करावी लागणार आहे।